ओम नमो नारायणाय। आज शनिवार दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा भरभरीचा मनोकामनांच्या पूर्ण करणारा आरोग्यदायी प्रसन्न आणि अभ्यास पूर्ण जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबामाता, करवीर निवासी आई महालक्ष्मी ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। शनिवार 6 एप्रिल 2024चे दिनविशेष आणि शुभाशुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगणार आहे। आज आहे फाल्गुन कृष्ण द्वादशी। आज शततारका नक्षत्र आहे। आज शनी प्रदोष आहे। आज दिवस हा मध्यम आहे। आज महावारुणी योग सकाळी 10:19 ते दुपारी 3:39 पर्यंत आहे। आज बुधाचा पश्चिमेकडे लोप होईल आणि आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो। सिद्धी सकाळी 8:01 ते 9:34, लाभदायी वेळ दुपारी 2:14 ते 3:47, अमृत वेळ दुपारी 3:47 ते 5:20 आणि दरम्यान राहू काळ आहे दुपारी म्हणजे सकाळीच 9:30 ते 10:30। राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करायची नाहीत। चला बघायचं आता आपल्याला दैनिक राशी भविष्य। पहिली रास आहे मेष। आजचा आपला दिवस हा सौख्य प्राप्तीचा असणार आहे। आज मनातील काही इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यात आपला वेळ जाईल। घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना देखील आजचा वेळ तुम्हाला द्यावे लागेल। दुसरी वृषभ रास आहे। आजचा दिवस हा मेहनत परिश्रम संघर्षाचा असणार आहे। संघर्षातून यशाचा नवीन मार्ग आपणास प्राप्त होणार। आज काहीशी दमछाक धावपळ संभवते। आज आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून आपले काम चोख करा। या काळात केलेल्या मेहनतीचे उत्तम फळ आपल्याला प्राप्त होऊ शकते भविष्यात। तिसरी मिथुन रास। आजच्या दिवशी कोणावरही अतिविश्वास ठेवू नका। कोणत्याही प्रलोभनाला बळी आमिषांना बळी पडू नका। उदार उसरवारी टाळा। कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेणे हेही टाळा। चौथी कर्क रास आहे। आज बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील, त्यामुळे आनंदित व्हाल। आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घ्या, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल। पाचवी रास आहे सिंह। आजच्या दिवशी सुखाची प्रेमाची आनंदाची अनुभूती घ्याल। जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल। जोडीदाराच्या आवडीनिवडी छंद जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहा। सहावी कन्या रास। आजच्या दिवशी आपल्या बुद्धिचातुर्याने आपला कार्यभाग साधाल। त्यात कुटुंबियातील सदस्यांचे देखील सहकार्य आपल्याला प्राप्त होईल। कुटुंबियांच्या इच्छांचा आदर करून त्यांच्याशी सामंजस्याने वागा। सातवी तुळ रास आहे। आजचा दिवस हा आपल्यासाठी अतिशय सुंदर उत्साहपूर्ण असणार आहे। अपेक्षेपेक्षा जास्त आज प्राप्त होऊ शकते, त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण। आठवी वृश्चिक रास। आजचा दिवस हा काहीसा धाडसाचा पराक्रमाचा असणार आहे। सगळ्या गोष्टी आपल्या मनाजोगत्या घडतील। भावंडे मित्रपरिवार याचे देखील आपल्याला सहकार्य लाभेल। नववी धनुरास। आजच्या दिवशी आपण घेतलेल्या परिश्रमातून लाभ यश आनंदाची प्राप्ती कराल। त्याचबरोबर प्रतिष्ठा यश कीर्ती नावलौकिकही आपण मिळवाल। मित्र परिवारासमवेत वेळ देखील मजेत जाईल। 10वी मकर रास आहे। आजच्या दिवशी काही अनपेक्षित प्रश्न सामोरे येतील। आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या। आज अचानक आलेल्या पाहुण्यांमुळे दिवस हा धावपळीत जाणार। कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, मात्र आपण आपल्या नित्य कामावर लक्ष केंद्रित करा। 11वी कुंभ रास। आज आपले मनाप्रमाणे साध्य करण्यासाठी ज्या आपल्या गोष्टी मनात आल्या त्या साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहाल। आज आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त कराल। आपल्या संततीवरही आज लक्ष द्याल। आज आपण स्वतःचा हुकूमशाही
मानसिकता, स्वतःची हुकुमशाही मानसिकता ठेवा. 12वी मीनरास आहे. आज इतर कोणावरही अवलंबून न राहता आपली कामे आपणच पूर्ण करा. काही अप्रिय व्यक्ती प्रसंग यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे संयम बाळगून खंबीरपणे वागा. मी नेहमी सांगत आलोय, दर गुरुवारी निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबार कोल्हापूर येथे असतो. त्या ठिकाणी जन्मकुंडली, नसेल जन्मकुंडली तर जन्मतारीख, हस्तरेषा, स्वरोदय पाहून तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण केलं जातं. तर त्या ठिकाणी दरबारात या आणि समस्यामुक्त आनंददायी आरोग्यदायी जीवनाचा मार्ग घ्या. धन्यवाद. शुभम भवतु.